नमस्कार, मी विजया वाम। शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामुळे पुन्हा एकदा कधी न फुटणारं पवार घरानं फुटलं। काका पुतण्याच्या जोड्या फुटण्याची ही पहिलीच वेळ आहे का? नाही, अशा 7 जोड्या आहेत आणि ज्या फुटण्यामागे कदाचित पवारच होते। पहिली जोडी स्वतः शरद पवारांची, शरद पवार आणि अजित पवार। शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेचा मुद्दा राहिला। 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले। तेव्हापासूनच ही चर्चा सुरू झाली होती की अजित पवार फुटणार, पण नाही म्हणता अजित पवारांनी बरीचशी वर्ष तशी शरद पवारांसोबत काढलीच। आज नाही उद्या तरी आपल्याला काका संधी देतील या आशेमध्ये पुतण्या होत्या, पण शेवटी बंडाचाच मार्ग स्वीकारावा लागला। शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेस बरोबर बोलणी करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं आणि त्या बदल्यात 2 कॅबिनेट व 1 राज्यमंत्रीपद जास्तीचं घेतलं। अजित पवार त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते। अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, ते मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरतायत अशा त्यावेळी बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या, पण बोलून चालून ते पवारच। शरद पवार यांनी कधीही अजित पवारांची डाळ गळू दिली नाही। शरद पवार आणि अजित पवार यांच्या दृष्टिकोनातील आणि राजकारणातल्या तारतम्याचा जो फरक आहे तो साधारण तेव्हापासून महाराष्ट्राला कळाला। सुरुवात झाली त्यानंतर 2009च्या निवडणुकीत सुद्धा तिकीट वाटपावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये सौम्य स्वरूपाचे मतभेद झाले होते। 2019ला पहाटेचा शपथविधी ते 2 जुलै 2023चा दुपारचा शपथविधी अजित पवारांनी पवार नेतृत्व शेवटी नाकारलं। बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे ही दुसरी काका पुतण्याची जोडी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते होते। 1966 साली त्यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली। त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रभर पक्ष वाढवत नेला। कालांतराने ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे हे राजकारणात आले आणि शिवसेनेत सक्रिय झाले। राज ठाकरे हे बाळासाहेबांचे बंधू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे सुपुत्र। बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले। बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली। विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा मोठा वाटा होता। काकांसारखं व्यक्तिमत्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज हेच बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार मानले गेले। शिवसेनेची नाशिक जिल्ह्यातील सूत्र राज ठाकरे यांच्याकडेच होती। 30 जानेवारी 2003 हा दिवस राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि कलाटणी देणारा दिवस ठरला। या दिवशी महाबळेश्वर मध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं। याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती। यामुळे उद्धव हेच बाळ ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं। राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का होता, पण गंमत म्हणजे उद्धव ठाकरेंचं राज यांनीच नाव पुढे केलं होतं, अर्थात त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता असं राज यांनी पुढे सांगितलं। 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज यांनी शिवसेना सोडली। त्यापूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनी ही शिवसेना सोडलेलीच होती। मात्र राज यांच्या जाण्याने शिवसेनेतून पहिल्यांदा एक ठाकरे बाहेर पडले। महाराष्ट्रातल्या काका पुतण्या वादाची मोठी घटना म्हणून या घटनेकडे पाहिलं जातं। यानंतर चर्चेत आली ती तिसरी काका पुतण्याची जोडी, म्हणजेच गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे। आज ज्या धनंजय मुंडेंनी शरद पवारांना सोडलं, कधी काळी या शरद पवारांपायी धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना सोडलं होतं। बीडमधील मुंडे काका पुतण्या वादानं महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा घडवून आणली। आजही बीडमधील स्थानिक निवडणुका या गोष्टीचा भोवताली होताना दिसतात। देशाचे माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले होते। तेव्हा बीडमधला गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून त्यांचे धनंजय मुंडे यांच्याकडेच सर्वजण बघत होते। मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते, तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते। 2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले, तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली। धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली, पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती। जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला। तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समिती ही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला। या काका पुतण्यांमध्ये एवढा वाद झाला की 2013 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली आणि हीच घटना आहे की शरद पवारांपायी पुन्हा एकदा आणखी एक काका पुतण्याची जोडी फुटली।
ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले। मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला। नंबर 4 उदयनराजे भोसले आणि अभयसिंहराजे भोसले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वंशज म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या साताऱ्यातील भोसले राजघराणं ही काका पुतण्याच्या वादाला मुकलं नाही। अभयसिंहराजे भोसले आणि त्यांचे पुतणे उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे। उदयनराजे भोसले यांचे काका अभयसिंहराजे भोसले काँग्रेसमध्ये होते। राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी संस्थात्मक रचनात्मक कामाला सुरुवात केली। सहकार चळवळीच्या माध्यमातून संघटना उभी केली। कारखाना, 2 बँका उभ्या केल्या। अशा पद्धतीने हळूहळू त्यांनी राजकारणामध्ये पाय रोवायला सुरुवात केली होती। त्यानंतर 1991 मध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली। याच निवडणुकीत उदयनराजेंनी काका अभयसिंहराजेंच्या विरोधात स्वतःचं पॅनल उभं केलं। स्वतः 2 वार्डातून उभे राहिलेले उदयनराजे एका वार्डातून निवडून आले आणि एकात त्याचा पराभव झाला। 1996 मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली। या निवडणुकीत उदयनराजे उमेदवार असतानाही अभयसिंहराजे यांनी पक्षशिस्त म्हणून काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसले यांचा प्रचार केला। त्यामुळे अभयसिंहराजे आणि उदयनराजे यांच्यामध्ये फूट पडली। 1998 ला लोकसभेची निवडणूक झाली। त्यात अभयसिंहराजे साताऱ्याचे आमदार असतानाही लोकसभेला ते उभे राहिले आणि त्यामध्ये निवडून सुद्धा आले। यामुळे मग सातारा विधानसभेची जागा मोकळी झाली आणि तिथे पोट निवडणूक घ्यावी लागली। 1999 ला विधानसभेची निवडणूक झाली। त्यावेळी उदयनराजे यांच्या समोर खुद्द अभयसिंहराजे यांचं आव्हान होतं। मतदानाच्या आदल्या रात्री अभयसिंहराजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला। त्यात मुख्य आरोपी म्हणून उदयनराजेंविरुद्ध फिर्याद देण्यात आली। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना अटक झाली। ते 12 महिने तुरुंगात होते। नंतर उदयनराजेंची यातून निर्दोष मुक्तता झाली। तेव्हापासून हा काका पुतण्या संघर्ष सुरू झाला। नंबर 5 सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरातही काका पुतण्या हा वाद झाला। श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार अवधूत तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासूनच या संघर्षाला सुरुवात झाली आणि ही चर्चा सुरू झाली। त्यानंतर तटकरे काका पुतण्या वादावर शिक्कामोर्तब झालं। नंबर 6 जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर। काही दिवसांपूर्वीच राज्याचे विद्यमान मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला। ते बीडमधून आमदार आहेत। दुसरीकडे 2019च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने बीडमधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे यंदा बीडमधून थेट क्षीरसागर काका पुतण्या असा सामना रंगणार हे जवळपास निश्चित झालंय। आणि नंबर 7 अशोक पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर। राज्याचे एकेकाळचे मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या कुटुंबातही अलीकडे काका पुतण्या वाद जो आहे तो पाहायला मिळाला। नेमकं काय घडलं होतं त्यावेळी? 2014चा काळ होता। 2014च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अशोक पाटील निलंगेकरांना उमेदवारी दिली होती। स्थानिक राजकारणावर अशोक पाटील निलंगेकर यांची चांगली पकड होती। ते अनेक वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि अध्यक्षही होते। भाजपने अशोक पाटील यांचे पुतणे संभाजी पाटील निलंगेकर यांना निलंगा मतदारसंघाची उमेदवारी दिली। पुतण्याने काकांना 21,000 मतांनी त्यांचा पराभव केला। 2014 मध्ये आपल्या वडिलांच्या जागेवर अशोक पाटील निलंगेकर उभे राहिले। त्यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संभाजी पाटील निलंगेकर उभे राहिले आणि ते निवडून आले आणि येऊन लातूरचे पालकमंत्री बनले। यावेळीही अशोक निलंगेकर विरुद्ध संभाजी निलंगेकर असा सामना रंगला होता। अर्थातच ही आज या 7 जोड्या सांगण्याचं कारण इतकंच, कारण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार ही काका पुतण्याची जोडी फुटलेली आहे। बऱ्याचशा जोड्या फुटण्यामागे शरद पवारच होते आणि गोपीनाथ मुंडे म्हणालेप्रमाणे गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीने म्हटले होते त्या पद्धतीने घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरले आणि पवारांना जुन्या इतिहासाची आठवण करून द्यावी लागली आणि अखेर शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष सुरू झाला। व्हिडिओ आणि मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र पब्लिक।